हे जेव्हा सगळं काढलं जातं जुनं, तुम्ही म्हटलात की माझ्या काय जुन्या कुठल्या माझ्या आर्थिक केसेस नाहीत किंवा पोलीस केसेस नाही अगदीच. त्यामुळे मला माझ्या जुन्या भूमिकेबद्दलचे व्हिडिओ काढल्यात. पण मधल्या काळामध्ये तुम्हाला व्यक्तिगतही टार्गेट केलं गेलं, तुमच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दलच्या काही गोष्टी समोर आणण्यात आल्या, त्याचा तुम्हाला त्रास आहे. त्याचाही खरं तर व्हिडिओ माझ्याकडे आहे, एक वेगळा व्हिडिओ की ज्यात तुम्ही त्यातनं खूप उद्विग्न झालेला दिसतात मला. तो एकदा व्हिडिओ आपण बघूया आणि मी त्याच्याबद्दलही बोलतो तुमच्याकडे. एक व्हिडिओ म्हणजे तुम्ही एका सभेतच तुम्हाला अश्रू अनावर झाले होते, तुमच्याबद्दल काही व्यक्तिगत टिप्पणी करण्यात आली होती. आपण तो व्हिडिओ बघूया आणि मग त्याच्यावरती मी तुम्हाला प्रश्न विचारतो. जेव्हा अनेक नेत्यांनी काही नेत्यांनी सर 4-4 महिन्यांनी मेसेज बघितले सर, अश्लाघ्य पद्धतीने आमदार जेव्हा माझ्याबद्दल टिप्पणी करतात आणि एकाही पोलीस स्टेशनला त्याची कंप्लेंट लिहून घेतली जात नाही. मला अपेक्षित होतं सर, सभागृहामध्ये आपण सगळे विरोधी पक्ष नेते म्हणून बाकावर बसतो, का ती FIR लिहून घेतली नाही. खरं की खोटं नंतर पब्लिक डोमेनमध्ये सगळा कंटेंट आहे, तरी सुद्धा सभागृहात विरोधी पक्ष नेत्यांनी प्रश्न विचारायला हवा होता सर. तुम्हाला फारच इथे तुम्हाला म्हणजे आपण म्हणतो की फेल्ट डाऊन, तुमच्यात लोकांनी तुम्हाला कुठेतरी तिथे मदत केली नाही. हे मला हा प्रश्न तुम्हाला राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचारायचा आहे. मी गेल्या वेळेस पंकजा मुंडेंना हा प्रश्न विचारला होता की महिला म्हणून राजकारण करताना काही वेगळ्या गोष्टींचा त्रास होतो, पक्ष भूमिका आयडियोलॉजी हा भाग राहतो वेगळा आणि महिला म्हणून तुम्हाला वेगळा होतो. तुम्ही इथे काही अश्लाघ्य टिप्पणी करत त्याबद्दल तुम्ही बोलत तिथे आहात. महिला म्हणून हा किती त्रास होतो आणि त्यातही एका अशा समुदायातून येताना तेव्हा जास्त जास्त त्रास हा जो व्हिडिओ आहे पहिल्यांदाची पार्श्वभूमी सांगितली पाहिजे. पवार साहेबांच्या हस्ते मला भटक्या मुक्त संशोधन संस्थेमध्ये पुरस्कार मिळत होता आणि त्यावेळी पवार साहेबांच्या समोर मी ही भूमिका मांडत होते की साहेब आम्हाला पुरस्कार नको, बाईसुद्धा माणूस असते, तिला माणूस म्हणून कन्सिडर केलं गेलं पाहिजे. भूमिका ही होती. मला माझ्या लोकांनी मदत केली हो, सगळ्यांनी मदत केली, सगळ्यांनी खूप म्हणजे मी रश्मी वहिनींची खरंच थँकफुल आहे, खूप आभारी आहे मी त्यांची. मला सगळ्यांनी खूप आधार दिला, खूप मदत केली. मुद्दा हा होता की जिथे शीतल म्हात्रेचा खरा व्हिडिओ होता आणि तो खरा व्हिडिओ त्यांच्याच म्हणजे सुर्वेंच्याच घरातला जो राज सुर्वे आहे त्यांचा पोरगा, मला वाटतं दुसऱ्या कुटुंबातला पोरगा असेल, तर राज सुर्वेच्या फेसबुक लाईव्हवर तो व्हिडिओ होता. आणि असं असताना सुद्धा तो व्हिडिओ खोटा ठरवत ज्यांनी तो लाईव्ह व्हिडिओ क्रॉप करून शेअर केला त्या सगळ्या लोकांवरती कारवाया केल्या गेल्या, फक्त सत्ता त्यांच्याकडे आहे म्हणून. पण त्याच वेळेला माझ्या संबंधाने म्हणजे हे सगळीकडे राजकारणात होतं की बाई जेव्हा कशाने चढत नाही तेव्हा एक वार करण्याची पद्धत असते, तर ती त्या पद्धतीने त्यांनी वार करायचा प्रयत्न केला. अर्थात मला त्याने काही फार फरक पडत नाही.